जगात अनेक झाड आहेत, पण महाराष्ट्रामध्ये असं एक झाड आहे की ज्याच्या फांद्यांमधून आजही भक्तीचा आवाज ऐकू येतो. हे झाड कुठं आहे तुम्हाला सांगतोय. त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि सांगतोय विषय काय. आळंदी हे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पावनभूमी आहे. इथे हजारो भक्त रोज येतात, पण या मंदिराजवळ उभा असलेला अजान वृक्ष अनेकांसाठी अजूनही एक रहस्य आहे. म्हटलं जातं संत ज्ञानेश्वर महाराजांनी या वृक्षाखाली ज्ञान आणि आध्यात्मिक साधना केली होती. या वृक्षाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या फांद्या आणि आकारामध्ये लोकांना ओमचा दिव्य आकार दिसतो आणि म्हणूनच भक्त याला साधं झाड नाही तर श्रद्धेचं प्रतीक मानतात. स्थानिक लोक सांगतात या वृक्षाजवळ बसलं की मनाला एक वेगळी शांतता मिळते आणि काही भक्त तर असंही म्हणतात की इथे केलेली प्रार्थना थेट देवापर्यंत पोहोचते. शेकडो वर्षे उलटली, पाऊस, वादळ, काळ बदलला, पण हा अजान वृक्ष आजही आळंदीच्या भक्तीची साथ देतो, अभिमानाने उभा आहे. म्हणून आळंदीत गेले तर फक्त दर्शन घेऊ नका, या अजान वृक्षाजवळ 2 मिनिटं शांत उभं राहा. कदाचित तुम्हालाही आज या जागेची दिव्यता जाणवेल. कारण काही ठिकाण दिसत नाहीत तर ती अनुभवावी लागतात. आणि तुम्ही जर आळंदीला आले असाल आणि इथलं दर्शन घेतलं असाल तर रामकृष्ण हरी लिहा. आणि पुढचा व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करू नवी. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.